रात्र काळी घागर काळी. श्रोते हो, चिंतामणी त्र्यंबक खानोलकर लिखित ही कादंबरी तुम्ही ऐकताय दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. आज या कादंबरीचा पुढचा भाग. वामन फक्त उभा होता. आंब्याचं झाड सळसळत नव्हतं. फांदीवरचे कावळे दचकल्यासारखे स्तब्ध होते. आकाश मृगाधीच भरून येत होतं. दुकानाशेजारच्या झाडाखाली वामन खाली मान घालून हातांची छातीवर घडी करून उभा होता. लक्ष्मी काय म्हणाली रे? सदाशिव नकळत बोलून गेला. वामनने फक्त मान वर केली. लक्ष्मी काय म्हणाली? सदाशिवनं परत तेच विचारलं. लक्ष्मी म्हणाली तेच खरं आहे. वामन ओठात पुटपुटला. मला वाटलंच तुला खरं वाटेल म्हणून. आईला लक्ष्मी म्हणतोस? आई? लक्ष्मी लक्ष्मी हजारदा म्हणेन. आई? थू. हो आई तुझी. एकदा सोडून हजारदा आईच नव्हे. 9 महिने नरकात होतो ना, म्हटलंच पाहिजे आई. सदू शर्मेनं काळा ठिक्कर पाडला होता. तो पुढे काही बोलणार होता, पण त्याचे ओठच फक्त थरथरत राहिले. भलतंच काय बोलतोस? नुसता बोलतोस ना, त्याने काय ढीग होते? सदाशिवचे शब्द चढत होते. मग त्यांनी एकदा वामनच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, व्हायला नकोच आहे. लक्ष्मी गेली मसणात. तुझं म्हणून काही ऐका नाही. दाजीला सरळ सांग. सध्या जीव घेईन तुझा मी. हलकट लेकाचा. लक्ष्मी मसणात गेली काय? अरे मुलगा आहेस तू तिचा. लक्ष्मी काही खोटं सांगणार नाही. दाजीला मी नेणार, स्वतः नेणार, समजलंस? वामन अगदी अटीतटीनं बोलत होता, ठामपणे. भर रस्त्यावर नरुवेडा नागडाच उभा होता. तुळतुळीत गोट्यावर कोणी शेंदूर ओतला होता. नरू टाळ्या पेटत होता, हसत होता आणि विव्हळतही होता. कुणीतरी दिलेलं केळं सोलून आतला गर त्यांनी भिरकावून दिला. नुसत्या सालीच खायला लागला. त्यांनी फेकून दिलेला गर लखुतात्याच्या दुकानातल्या तागडीत जाऊन पडला. पाहिलंस, लखुतात्याचं भाग्य आता उजळणार. नरूनं फेकलेलं केळं त्याच्या तागडीत जाऊन पडलं. सदाशिव फक्त हसला. त्याचे हात बघ, हात बघ ना, हात त्याचे कसे गुडघ्यापर्यंत पोचतायत. अजानुबाहू. ईश्वर असाच असतो. लक्ष्मीला अगदी सगळं बरोबर कळतं. वामन, ते जाऊ देत. सगळं काही खरं असेल, पण हे इतकं ऐक माझं. ऐकणार ना? सदाशिव हळुवारपणे म्हणाला. नाही नाही, लक्ष्मीच्या शब्दाबाहेर मला जाताच कसं येईल? वामन पुढे काही बोललाच नाही. तो निघून गेला थेट दुकानात. आभाळ आपलं भरत होतं. कातर वेळ झाली होती. कावळे फांद्या फांद्यातून गबगार बसले होते. गावातली माणसं त्या रस्त्यानं ये जा करत होती. तेवढ्यात चांदबाबा आला. गावातला सगळ्यात उंच माणूस, ताठ आणि सडसडीत बांध्याचा. एवढा हा उंच माणूस खूप वर्ष आपल्या बत्त्या लावतोय. आंब्या शेजारच्या उंचवट्यावर रॉकेलचा डबा ठेवत तो म्हटला, क्या रे सदू, अकेला खड़ा है? सोचना मत, कुछ करो बाबा, अल्लाह की दुनिया है, दियेला वक्त हुआ. चांदबाबानं खांबावरची काच पुसली. एक स्वच्छ वात काचेत जळायला लागली. लांब ढेंगा टाकत उंच माणूस पुढच्या बत्त्या लावायला निघाला. वामन्या, मोगरीच्या वेण्या पैदा केल्यास? बायको तुझी उपद्व्याप मला. दुकानातले दाजीचे मित्र खदाखदा हसले. वामन गुडघे छातीशी घेऊन बाकड्यावर बसला होता. त्यालाही हा हसावंसं वाटत होतं. बरं तेच, बसलास काय? उठ की गाढवा. दाजी चिडला. दाजीनो,
मोगरीच्यो येण्यो. बाई वाडकर्णीची परखरी लेक थेट तिजोरीपासून येऊन उभी राहिली. तू कशी आलीस? कोणी पाठवलं? कोणी म्हणजे? आयन. बाईला कोणी सांगितलं? दाजीनं तिच्या हातावर आपला गुबगुबीत हात ठेवताच ती फणकऱ्यानं लांब गेली. जाता जाता ती म्हणाली, आई एक लक्ष्म्यानं सांगितल्यानं. बरीच तिखट आहे. दाजीचे मित्र खिंकाळत उठले, एकमेकांचे कान चावत निघूनही गेले. सदाशिव सगळं काही झाडाजवळून ऐकत होता. तटस्थपणे श्वास कोंडून ऐकत होता. त्याला काय करावं ते समजेना. कसं कोण जाणे आंब्याचं एक पिकलं पान ओघळलं. वारा नव्हताच मुळे. सगळं कसं घुसमटल्यासारखं झालं होतं. आभाळ अजूनही दाट व्हायचं होतं, अजूनही दाट. सदाशिव हलू पाहत होता, पण पाय भुईला गच्च डसले होते, जडजड झाले होते. वामन्या, चल उठ. बसलास काय मुशाण मानून? उठ. दाजी विडीचा एक खोल झुरका घेत म्हणाला. चांदबाबा बत्त्या लावून माघारा फिरला होता. उंच माणूस झोके दिल्यासारखा चालला होता. हातात रिकामा डबा आणि एक मिणमिणता फाणस. लांब ढेंगा टाकत चालला होता. कोणाला तरी मध्येच म्हणाला, खुदा के गाव में दिये जलते हैं, देखो. एका दिवसापुरतं उंच माणसाचं काम संपलं होतं. वामने, भोसडीच्या बसलाच काय? कान फुटले? दाजीनं कोट चढवला, डोकीवर तपकिरी टोपी अलगद सोडून दिली. वामन फळ्या लावायला उठला. एक एक फळी लावता लावता त्यांनी सगळ्याच फळ्या लावल्या. दाजी कुलकर्णी आतच राहिला. दाजी आतून ओरडता वामननं पटकन नाबीतनं फळीवर उचलली. दाजी मोगरीच्या वेण्या घेत चवताळून बाहेर आला. वामनच्या फाड दिशी मुस्कटात बसली. हातातली फळी निसटली. वामनच्या डोकीला जखम झाली. रक्त भळभळा गालावर सुटलं. गटाराशी उभा असलेला नरू बोंब ठोकत आडवा तिडवा पळाला. जा, कंदील आणा आतला. वामननं मागच्या मागं बाहीनं रक्त टिपलं. आतला कंदील आणून मग वामननं फळी लावली आणि कुलूप ठोकून चाव्यांचा घोस दाजीकडे दिला. दाजीने तो खिशात टाकला. दुकानावरून एकवार नजर फिरवून वामन मागून चालायला लागला. वामन कंदील घेऊन बाहीनं डोकीचं रक्त टिपत पुढे चालला होता. सदाशिवचे पाय भुईनं सोडले. तो भरल्या आभाळाखालून ओबडधोबड दगडी काळोख प्रकाशातून काही हरवून, काही मनात योजून, काही मनात ठेवून निघाला, पण डोळे स्थिर नव्हते. मन वाहत नव्हतं, पण वामनची जखम त्याला दिसत होती. सदाशिव पाठीवर हात दुमडून उलट्या दिशेनं जात होता. वामण्याची आज पहिलीच रात्र. सदाशिव स्वतःशी पुटपुटला, गप्प होऊन चालत राहिला. आकाशात ओलीगार काजळी दाटली होती. दाजी कुजबुजत्या घरांच्या समोरून भर रस्त्यातून वामनच्या ओटीवर येऊन पोचला. चप्पल कुरकुरलं तेव्हा ओटीच्या कोपऱ्यातला म्हातारा चाळवला. तो खोंगी घालून बसला होता आणि मान सारखी नकारात्मक हलत होती, लटालटा कापत होती. दाजी चटदिशी दारातनं वाकून आत गेला. त्या उंच सकल पोपडे उठलेल्या भिंतीची माती निसटलेल्या जीर्ण वास्तूचं दार फार ठेंगणं होतं. पण मोगरीचा वास मात्र पांगळ्यासारखा ओटीवरही रेंगाळत राहिला. वामननं कंदील बारीक केला. दार आतून धाड दिशी बंद झालं. कोण्यातल्या म्हाताऱ्याचे बारीक डोळे मात्र जागच्या जागी निखाऱ्यासारखे धुमसत राहिले. दारावर आणि वामनवर ती कापरी दृष्टी गंजल्या तीरासारखी सुटली होती. रक्ताचा काळा निळा चिकट्ट पीळ त्या डोळ्यात सारखा जळत कढत राहिला होता. दास्य विचार म्हणून करू शकत नव्हता. नाना परीनी खूप वेळा त्यांनी वामनला आळवून सांगितलं होतं की बाबा रे, हे बरं नाही. कसंही असलं तरी हे घर कुळाचाराचं आहे. नको रे वामन्या, पोरा लक्ष्मीचं या बाबतीत ऐकू नको. बकुळ काय कोणाची पोर कोण जाणे. लक्ष्मीच्या घरात वाढली आहे आणि तू तिच्याशी लक्ष्मी सांगते म्हणून लग्न करणार.
पण वामननं दास्याचं ऐकायचं नाही असंच ठरवलेलं होतं. दास्यानं अच्युतला बोलावून घेतलं. कोबड्या टेकीत, लाकडी पाय ओढीत अच्युत आला, पण तोही या बाबतीत वामनला अडवू रोखू शकला नाही. कोपऱ्यात बसलेल्या दास्यानं अच्युतच्या लाकडी पायाकडे बघत मग गुडघ्यात मान घातली. वामनचं लग्न लक्ष्मीच्या ओटीवर झालं. गाजावाजानं, थाटामाटानं लक्ष्मीनं वामनचं लग्न लावून दिलं. सदाशिव लहानशी ट्रंक आणि वळकटी घेऊन सिद्धेश्वराच्या रोखानं निघून गेला. जाताना त्यांनी फक्त दास्याला सांगितलं, दास्या काका, मी आजपासनं घर सोडलंय. लक्ष्मीचे हे चाळे पाहवत नाहीत. माझ्या घरासमोर ही अवदसा राहते. सकाळीच उठून हे घर पाहावं लागतं. आता तर याही घरात. तो मग दास्याजवळ उभा राहिलाच नाही, तडक चालायला लागला. दास्यानं फक्त हलत्या मानेनं वर बघितलं. त्यानं राहा असंही म्हटलं नाही. तो पाहत राहिला, पण जाणाऱ्या सदूला राहा म्हणून तो सांगूच शकला नाही. सदू गेला तसं त्यांनी आपलं तोंड गुडघ्यात टाकून दिलं. वामन भिंतीला टेकून उकेडवा बसला होता. माथ्यातली जखम अजून ओली होती. वामन ती बाहीने टिपत होता, थंडपणे, विडीचं थोटूक ओठात ठेवून. मग त्यांनी आगकाडी फरदिशी ओढली. काडी पेटली आणि विझली. तोंडातलं थोटूक जळत राहिलं. म्हातारा कोण्यात अधिकच कणा खुपसून राहिला. वामननं मान वळवली. म्हातारा झालास, खुमखुमी कसली? मग त्यानं विडीचं थोटूक एकदा खोल ओढलं. गटाराच्या कडेशी एक गाढव नुसतं उभं होतं, अगदी शांतपणे. समोरच्या लक्ष्मीच्या ओटीवर कोणीच नव्हतं. दार फक्त बंद होतं. एक दिवा काय तो दाराच्या कडेशी मिणमिणत होता. बकुळ, असं का? दाजी खाटेवर बसून म्हणाला. कसं? ही जेवणाची वेळ माहीत नाही? बकुळ उभीच होती. जेवणाची वेळ ते खरं, पण दाजी कोट काढत होता. दाजी हसला. हसणं बाहेर फोडू न देता हसला. त्याचं गलथान गोरं अंग गदगदा हललं. तो उपाशीच बसलाय बाहेर, उपाशीच. बकुळ हळुवारपणे म्हणाली. तो कोण? म्हातारा? नव्हे, त्यानं थोड्याच वेळापूर्वी मी नेलेलं ताट दूर लोटलं. बकुळ शरमून बोलत होती. एखाद्या चुकून खोडायचं राहिलेल्या जास्वंदीच्या फुलासारखी बावली होती. मग कोण? दाजीनं फणकऱ्यानं विचारलं. तो. एखाद्या निश्वासासारखा शब्द सुटला आणि बकुळ माघारी फिरली. पाठमोरी वळली. पाठीवर सुटलेला पाणलोटासारखा केशभार तिने कसा तरीच बांधून टाकला. तू जेव, मी घेऊन जातो वामनला. दाजीनं तपकिरी टोपी डोकीवर सोडून दिली. बकुळ चटकन मागे वळली. ते काळे डोळे दाट भरले होते आणि मुद्रा इतकी मूक झाली होती की ती कधीच परत कशानंही उजळणार नाही असं वाटत होतं. दाजीला पाहवलं नाही. त्यांनी दिवा फुंकला, दाराची कडी काढली. दार उघडून तो वाकून बाहेर आला. वामन यंत्रासारखा उठला. खुंटीचा मिणमिणीचा कंतील काढायला लागला तेव्हा दाजी चप्पल पायात सारत म्हणाला, नको नको, ठेव तो विझवून, मला फक्त सोबत कर घरापर्यंत. दाजी पायऱ्या उतरला. वामन कंदील विझवून त्याच्या मागून चालायला लागला. नरू एक पाय उंच करून काळोखात नाचत होता. दाजीला याही घरातून रिकामच जावं लागलं. म्हातारा थरथरत होता. ढुंगण जमिनीवर घाशीत पुढे येण्याची धडपड करत होता. कमरेची कोयती झाली होती, पण उठायला पाहत होता. पेटती नजर विझत नव्हती, विझणार नव्हती. मान अधिकच नकारात्मक कापत होती. दोन्ही हातांचे तळवे टेकून तो पुढे सरकत होता. उभ्या आयुष्याची झरकी वहाण झाली होती.
राग, द्वेष, माया, ममता सारं सहन करता करता आयुष्यच गळून गेलं होतं. राग आवरत नव्हता, पण तो सहन करण्याची ताकद आयुष्यातल्या कुठल्याही क्षणानं मिळवली नाही. फार लवकर म्हातारे झालो आपण. अच्युतचा पाय तुटला त्यावेळेपासून म्हातारपण शेमडासारखं भरू लागलं या शरीरात. वामनला कसाबसा वाढवीत बसलो या कोपऱ्यातून. या वास्तूचा एवढा एक कोपरा माझ्यासाठी ठेवलाय परमेश्वरानं. काकून जाणे, पण इथे बरं वाटतं. पण आता हाही सोडायला हवा. कोण सुटत होता, सुरकुतली चामडी वळवळत होती. त्याला वाटलं अच्युतला हाक द्यावी, पण नको. यावेळी तरी नको. यातून निभावणं कसं शक्य आहे? माझ्या वामन्यान सगळा गाडला मला. दाजी या घरात येऊन दास्या परत फणफणला. कण्याची कोयती काळोख कापत होती. काठी सापडली तसा म्हातारा उठू लागला. उठता उठता पडला. धप्पा आवाज झाला म्हणून बकुळ बाहेर आली. म्हाताऱ्यानं सुकल्या काडीसारखा हात एवढ्या मोठ्यानं हलवला की बकुळ पुढं येऊच शकली नाही. तिला वाटलं पुढे होईन तर म्हाताऱ्याच्या छातीचा पिंजरा शरीर फोडून बाहेर येईल. सगळ्या घरात भूतासारखा नाचायला लागेल. बकुळ दारापाशीच उभी राहिली. ठार करी न तूस अवधस. म्हातारा जीभ दाबून बोलला, लटपटला आणि काठीला धरून उभा राहिला. कांबळीचा लटा पायात अडकला. कण्याची कोयती वरती आली आणि दास्या काठी टेकत पायऱ्या उतरायला लागला. बकुळ दाराजवळ उभं राहून बघत होती. गालावर हात दाबून पाहत होती. लक्ष्मे, लक्ष्मे, बाहेर ये रांडे. म्हाताऱ्यानं काळीच फोडून टाहो फोडला. रस्त्यामधोमध उभा राहून दास्या ओरडत होता. कमरेतून जमिनी समांतर वाकलेला तो अस्थिपंजर नुसता घुमघुमत होता. रांडे, बाहेर ये गो. म्हातारा थुंकत होता, सारखा थुंकत होता. खारट कडू घसा सुकू लागला होता. सत्यानाश होणार, सत्यानाश. वामनच्या म्हाताऱ्याला जोर चढायला लागला. मान सारखी कापत होती. काठी घट्ट पकडून तो उभा होता. आजूबाजूची घरं कुजबुजत पाहत राहिली. कित्येक वर्ष कोण्यात पडून खोंगी घालून बसलेला हा म्हातारा आज बोंबा मारत होता, पिसाटासारखा. वेडा नरू म्हाताऱ्याजवळ येऊन उभा राहिला. 15-16 वर्षाचं ते वेडं पोर म्हाताऱ्याभोवती मग हात फिरवत नाचूच लागलं, नागड्यानं टाळ्या पिटत. लक्ष्मे. म्हातारा त्वेषानं फुतकारत होता आणि पायरीशी ओटीच्या कुडाला धरून उभी राहिलेली बकुळ पदर तोंडाशी धरून हुंदके देत होती. लंगडा अच्युत दुकान बंद करून नारळांची रास नीट करत होता. पाय तुटल्यापासून त्यानं ओटीवरच नाब घालून दुकान उघडलं होतं नारळाचं. म्हाताऱ्याची बोंब ऐकून त्यांनी कुबड्या उचलल्या. कुबड्या टेकीत म्हाताऱ्यापाशी येऊन उभा राहिला. दास्या, जा बघू घरात. दैवात लिहिलं ते कसा टाळशील? माझंच बघ ना. जन्माच्या वेळी 2 पाय घेऊन आलो, मुंबईस गेलो आणि रांडेचा 1 पाय तुटला. दैवीच लिहिलं होतं ते. जा, मी हात देतो. अच्युतनं कुबडीवरचा हात पुढे केला. इतर लोक दाराखिडक्यात उभे होते तटस्थपणे, डोळे विस्फारून. नाही नाही नाही, ते विसरा आता. सत्यानाश केला रांडेन. म्हातारा डावा हात कमरेवर ठेवून डाफरला. मग तोच हात हवेत नाचवून तो स्वतःभोवतीच फिरला. दास्या, दास्या नव्हे रे, हे बरा नव्हे. जन्मभर सोसलंस ना तू. 4 घटका उरले आहेत, त्या काढ त्या कोपऱ्यात. मातीत तर जाणार ही हाडं. ती तरी आता शांतपणे पडू देत ना. का जीभ विटाळून घेतोयस? लंगडा अच्युत म्हाताऱ्याला खालच्या आवाजात समजवत होता. म्हाताऱ्यानं लटलटती मान वर केली.
तोंडावरच्या सुरकुत्यांचं जाळं अगदी राठ दिसत होतं. सगळी गुंतागुंत, सगळे पीळ तिथे कोळिष्टकासारखे ताणले गेले. अच्युत त्या पेटल्या डोळ्यात आज पाहू शकत नव्हता. तो मान खाली घालून म्हणाला, जातो मी. कित्येक वर्षांनी रस्त्यावर आलास, आता जगावेगळाच वाग तर. सगळं गाठोडं सोड आणि जीभ विटाळून घे. तुझे पाय रस्त्यावर टेकलेत ना. मला रांडेचा लंगडेपणा आलाय. अच्युत पुटपुटत कोबड्या टेकत मागे फिरला. रस्त्यावर आलो होय, आता माझ्याच पायाने जाणार मसनात. आजच्या गावाचा वाटोळा होणार. पाप वाढलाय हं. म्हातारा तळमळून बोलत होता. अच्युत दचकला आणि कोबड्या टेकत निघून गेला. त्याच्या डोळ्यांसमोर कडेलोटावरील कलत्या पाषाणात कोरल्यासारखा एक पुतळा उमटला. तोंड विचकीत तो सांगत होता, गावाचा वाटोळा होणार. अच्युतच्या लाकडी पायातही कापरं भरलं. वेडा नजू अजूनही म्हाताऱ्याभोवती नाचत होता. टाळ्या वाजवीत, पाय उंचावीत, नागड्यानं नाचत होता. म्हातारा मग काही न बोलता काठी टेकीत रस्त्याला लागला. हलके हलके चालत होता. मान थरथरत होती. कमरेवर डावा हात घेऊन म्हातारा ओणव्यानं चालत होता. लाल धुळीचा रस्ता जिथं वळला तिथंच म्हाताराही वळला. बकुळ मागून मागून जात होती. नरुवेडा पोटावर थाप मारत म्हाताऱ्या पुढे चालला होता. त्या लहानशा गावावरचं अथांग आकाश आता कसं मोकळं झालं, निळं निळं. कसलाच डाग नव्हता वर. कातरवेळेसारखी बसलेली मळभाची मिठी सुटली. आतून डोकावत होतं एक अथांग निर्मळ शून्य. नरुवेडा अर्थहीन गात होता. उंच गळ्यावर सूर चढवून आणि पोटावर थाप देत होता. म्हातारा कापऱ्या कापऱ्या ठाम पावलं टाकत होता आणि बकुळ अंग चोरल्यासारखी मागून मागून जात होती. पावलं आपोआप वाजत नव्हती. म्हाताऱ्यानं सराबाची वाट सोडली आणि तो पाणंदीत शिरला. खडकाळ वाटेवर ठेचकाळत होता, पण पुढे पुढे ढकलला जात होता, ओढल्यासारखा, खेचल्यासारखा. पाणंद थंडगार पडली होती. रातकिडे झाडाझुडपातनं किर्रपणे गप्प होत होते. दोन्ही बाजूची करवंदीची झुडपं काळोखाची खोळ पांघरून बसली होती. पाणंद संपली आणि मोकळं माळरान लागलं. समोर माडाच्या रांगा दिसायला लागल्या. म्हातारा पुढेच चालायला लागला. बकुळ पाणंदीच्या टोकाशी थांबली. खूप वेळ उभीच राहिली. म्हातारा भीमाच्या बांधाकडे वळला तेव्हा ती दचकली. मागे फिरून गावाकडे लसा निघाली. तिला लक्ष्मीला सगळ्या गावाला सांगायचं होतं. म्हातारा भीमाच्या पाषाण भिंतीसमोर उभा राहिला. पलीकडून कर्लीची नदी वाहत होती. वेड्या वाकड्या प्रचंड खडकातून वाहत होती आणि दुसऱ्याही थडीवर लांबच लांब माडाच्या बागा पसरल्या होत्या. कधी काळी डोंगर दुभंगला होता आणि सांधला गेला होता. हा डोंगर भीमानं सांधला. उजव्या बाहूवर नदीचा प्रवाह अडवून थोपवून डाव्या हातानं त्यांनी मधली फट खडक पेरून भरली. एक एक पाषाण 2-2 पुरुष उंचीचा होता आणि तीळ ठेवायलाही कुठे फट नव्हती. अजूनही तो बांध भिंतीसारखा दिसतो. अर्ध्या माड उंचीचा हा बांध आहे. टोकाशी उतरण आहे आणि त्यावर रवळनाथाचं देऊळ आहे. भिंतीच्या पायथ्याशी स्मशान आहे आणि लहान मोठी खडकं. वाटतं ही खडकं पालवली तर दुसरी भिंत उगवेल. आकाशाच्या प्रतिध्वनीसारखा धो धो नाद इथे ऐकू येतो. कर्लीची नदी उतारावरनं धावत येते आणि या भिंतीला ढुशी देऊन वळते, वळणाचा अगदी कोन करून. पाण्याचे उंच उंच भोवरे इथे पातळात ढकलले जातात. पाणी पुराशिवाय गढूळ होत नाही,
त्या जमलेल्या भोवऱ्यातनं धो असा नाद उठतो आणि माड माड उंच गारवा हवेत पसरतो. म्हातारा भिंतीपुढे वाकला. थंडगार भिंतीवरून त्यांनी सुरकुतलेला हात फिरवला, लहानग्या वामनच्या जावळातनं फिरवायचा तसा. रवळनाथ, पाहतोयस ना? म्हाताऱ्यानं ताटकन पाषाण भिंतीवर डोकं आपटलं. वेडा नरू हो करून हसला, हसतच राहिला. मग नरू एका खडकावर चढला, खदा खदा हसत उभा राहिला. म्हातारा बोंडगीच्या झुडपात कोसळला आणि त्याची काठी आडवी तिडवी होऊन दूर उडाली. 2 खडकांच्या मध्ये जाऊन पडली. त्या तिथल्या गारव्यात आरामानं वारा खात पडलेला 1 हात 2 हात लांबीचा साप सळसळला आणि विजेसारखा लक्कन म्हाताऱ्याच्या पायाला डसला, कडकडून शेपटी आपटत. म्हाताऱ्याला ते कळलंही नाही. तो फक्त तोंड विचकून भिंतीच्या पायथ्याशी पडला होता. झाडाझुडपांची विद्रूप सावली त्या अस्थिपंजरावर पसरली होती. म्हाताऱ्याच्या डोळ्यातले इंगळे मंद मंद विझत चालले होते. नरू एकटाच त्या एकांतातल्या धो नादात विकटपणे हसत उभा होता. डंख घेऊन सर्प परतला आणि कुठल्या तरी खडकाकडे बर्फाच्या धारेसारखा सरपटत राहिला. लक्ष्मी ओटीवरच्या सोप्यावर मिसरी लावत बसली होती. वामन झोपाळ्याच्या टोकाशी बसून पाय हलवत होता. दोघेही स्तब्ध होते. नरू कुठे? दाजीबरोबर जात होतो तेव्हा इथंच होता. असेल बापडा कुठल्या तरी गटाराच्या कडेशी बसून. वामन लक्ष्मीकडे एकटक पाहत होता. तिचं कुजबुजल्यासारखं मंदरातलं बोलणं त्याला नेहमीच ऐकायला मिळे असं नाही. तू तरी काय लक्ष द्यायचं नाही? वामन फक्त पाहत होता आणि ऐकत होता आणि पाय जमिनीवर टेकून झोपाळा मागं रेटीत होता. कडीपाठ कुरकुरत होता. पिंजऱ्यातला राघू पिसं आत ओढून गच्च बसला होता. दाजी काय म्हणाला? मिसरीची चूळ थुंकत ती म्हणाली. मला राहायला सांगत होता, पण कुसुम म्हणाली किती वाट पाहायची दाजी, मला भूक लागते ना. लागेल तर काय, वय तरी कसलं पोरीचं, 14-15 वर्षांची पोर. आई नाही तिची तरी बरी स्वयंपाक करते. दाजीने मला सांगितलं, तू जा बाबा, तूही भुकेला असशील. तसं त्याला काळीच नाही असं नाही, पण लक्ष्मी पुढे काही बोलणार होती, पण ती फक्त दात घाशीत राहिली. बकुळ घाबरी घुबरी होऊन आली. धापा टाकत झोपाळ्यावर बसली. धावा धावा, म्हातारा भीमाच्या भिंतीकडे वळलाय. बकुळ थकली होती. तिला नीट काही सांगता येत नव्हतं. केस पाठीवर सुटले होते. कपाळावर घाम दाटला होता. गेला ना, अवसान आलाय पुन्हा. किती आणि कसल्या त्या शिव्या, बाई बाई बाई. लक्ष्मी चूळ टाकत म्हणाली. तिला लुगड्याकडे जाणारा दास्या दिसत होता. लुगड्याकडे वळवळणाऱ्या नजरेनं पाहणारा दास्या असाच शिव्या घालणार कधीतरी, अशीही तिने मनाशी गाठ मारली होती. त्याला पाहायचं नाही का? तिथे जायला नको का? बकुळ व्याकुळ होऊन विचारत होती. त्याचं असेल तिथेच मरण नेमलेलं ते गाडणारच. गोडकर कसा मेला माहिती आहे ना? रोज कहाण्या आठवत नाही म्हणून सांगायचा. मीही एवढा आग्रह धरायची नाही, पण शेवटी एकदा तेल घालून झाल्यावर म्हणाला, आज कहाणी सांगतोच. सांगू लागला राजा राणीची कहाणी. राण्या त्याला किती हे मोजावं लागलं नाही. शेवटी सुखानं राज्य करणाऱ्या राजाची गोष्ट संपली आणि गोडकर बसल्या जागेवर या समोरच्या भिंतीला डोकं टेकून मेला. लक्ष्मी थांबली. बोलणं अशक्य झालं पुढे. तिला फक्त कुठून तरी काळोखातून तेल असं ऐकू येत होतं. तुम्ही तरी जा ना हो, बकुळ वामनकडे बघून म्हणाली काकुळतीनं. वामननं तिच्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही.
लक्ष्मी म्हणते ते खरं आहे, मरणार असेल तर मरेल. वामन लक्ष्मीकडे बघत म्हणाला. लक्ष्मी मिसरीची चूल टाकण्यासाठी उठली, परत सोप्यावर बसली, बकुळ उठली आणि गुपचूप पायऱ्या उतरली. रस्ता ओलांडून घरात गेली, धाडकन दार ढकललं, खाटेवर पडली, तोंडावर गच्च पांघरून घेऊन त्या काळोखात ती हुंदके देत राहिली. काळजातून बुडबुडे उठतात तसे हुंदके फुटत राहिले. कौलारातली एक तडकलेली काच जखमेसारखी चमकत होती. स्वयंपाकघराच्या उंबऱ्यावरचं रॉकेलचं डबडं जळत होतं. लक्ष्मी. काय रे? काय नाही ग. ये इथे बैस सोप्यावर. वामन उठला आणि थोडं अंतर राखून सोप्यावर बसला. लक्ष्मीकडे सारखा सारखा पाहत होता. तिच्या अंगाचा घामट वास खोल श्वासून घेत होता. कपाळावरची जखम गार झाली होती. वामन साऱ्या इंद्रियांची संज्ञा डोळ्यात खेचून लक्ष्मीकडे पाहत होता. दाजी आणखीन काय म्हणाला? लक्ष्मी दूर कुठे पाहत होती. मिसरी लावतानाची तिच्या हातातल्या बांगड्यांची किणकिण आता विसावली होती. दाजी आणखीन काहीच म्हणाला नाही? लक्ष्मीने परत विचारलं. नाही. वामन आता जवळ सरकला होता. मधलं अंतर कमी होतं. मग तो लक्ष्मीला खेटूनच बसला. तिच्या गुबगुबीत मांडीचा स्पर्श होताच तो बधीर होऊन गेला. दाजीला अडवू नकोस, लक्ष्मी हलकेच म्हणाली. वामननं उत्तर दिलं नाही. लक्ष्मीच्या कपाळावर आलेली एक कुरळी बट त्यांनी हलकेच मागं सारली. त्याच्या त्या नाजूक स्पर्शानं लक्ष्मी एकदाच हसली ओठातल्या ओठात. वामनचा स्पर्श जसजसा दाट होऊ लागला तसतशी लक्ष्मी अधिकच हसायला लागली. अंग नांग फक्त हसत होतं. खिडक्यांच्या गजात उभ्या राहून चावटपोरी खिदळतात तसं ते हास्य होतं. वामननं मांडीवर हात ठेवला तेव्हा लक्ष्मी थोडी दूर सरकली. वामन खोळ्यासारखा बघत बसला, पण लक्ष्मीचे डोळे कुठे लागले होते कोण जाणे. कशाचा तरी भेद करून ती दृष्टी पलीकडे पाहत होती. मंदगार छपरांच्या सावल्यातून रस्ता पुढं पुढं जाऊन वळला होता. कडेकडेनं गाढव चालत होतं. वामन पुन्हा जवळ सरकायला लागला तेव्हा लक्ष्मी उठून म्हणाली, अरे ओठ पिळले तर दूध येईल अजून, कसले चाळे करतोस? माझ्या तोंडावर बसलेली माशी सुद्धा उडणार नाही अशानं. अरे मी केवढी, तू केवढा. जा दास्याचा कोपरा बळकावून बैस. जा पड जाऊ गे, मारायचाच अशानं. दार बंद करता करता आतून लक्ष्मी म्हणाली, नरू दिसला तर हाक मार मला, जेवण ठेवलंय मी त्याचं. मग तिने दार बंद केलं. लक्ष्मी आत गेली. बाजूच्या खोलीतून कणणं सुरू होतं. सबंध घरभर ते पसरत होतं. घरच कणत असल्यासारखं वाटायचं लक्ष्मीला. जाई कणत होती ती फक्त त्या खोलीत पडून असायची. मनात आलं तर जेवायला यायची, नाहीतर लक्ष्मीच ताट नेऊन ठेवी खोलीत, तिला जेवायला सांगे. पण जाईच्या मनात नसलं तर उठत नसे. मग लक्ष्मीसुद्धा आग्रह करत नसे. ती ताट उचलून बाहेर येई. खोलीतल्या भिंतीकडे झोपून ती फक्त कणायची. सगळं शरीर वाळून गेलं होतं. डोळे फक्त काळेभोर होते. सगळा जिवंतपणा येऊन डोळ्यात बसला होता. शरीर अंथरुणातनं दिसत नसे, ते फक्त कणत असे. शरीराचा कण कण तारेसारखा ताणला होता आणि त्यातून कणण्याचा आवाज येत राहिला होता. कधीही त्यात खंड पडणार नव्हता. तो कणण्याचा आवाज लक्ष्मीच्या अंगवळणी पडला होता. कधी तो आवाज ऐकू आला नाही तर मात्र लगालगा दारावर जाई, बघत उभी राही आणि मग जाईकडे जाऊन तिच्या पाठीवर हात ठेवी. ती मग चावी दिल्यासारखी कणू लागे. लक्ष्मी मनात म्हणे, ही बरी आहे. आत्ताही खोलीतनं कणणं ऐकू येत होतं. लक्ष्मी पलंगावर नेहमीप्रमाणे वस्त्र फेडून पडली होती. दास्या जीव द्यायला गेला तर
काळं लुगडं उचलायलाही भ्यायलेला दास्या कसा काय जीव देणार? त्याला एवढं बळ आलं तरी कुठून? का जन्मभर झाकलेला एक कप्पा अकस्मात उघडला, दास्या तर तरला. पण त्या कप्प्यात काय मरणाचाच बेत असावा? बकुळ सापडलेली पोर सधूवर डोळा ठेवून राहिली. सधू माझा आहे, त्याच्याशी बकुळेनं काय भलताच डाव मांडावा? तिथं बांधाखाली सापडलेली, कोणाची कोण जाणे. खिडकीत उभं राहून डोळा घालते. सधू म्हणजे कोण ग वाटला तुला? या लक्ष्मीचा मुलगा तो. भलतंच काय? काही लाजलाज्या वाटते का? एरवी सधू मला पाहून जमिनीवर थुंकतो आणि बकुळवर सगळं उधळून टाकल्यासारखा पाहतो. लक्ष्मी आपल्या सगळ्या उघड्या देहावरनं दोन्ही हात व्याकुळपणे फिरवत होती. सारंगियानं तारांवरनं सहज हात फिरवावा तसा देह आपल्या आपणच कुरवळत होती. मी अशीच राहणार का? अजूनही दाजी जवळ येऊ शकत नाही. दुसरा कोणी यायचाच का? न्यायाधीशानं पेन्शन घेतली म्हणे. नमस्कार केलास, आता 4 घटका या देहाशी बसून दिवे केव्हा जाळणार? एका कुळाचार असलेल्या माणसाची मी बायको आहे हे विसरलेत रे सारे. मी फक्त या गावची लक्ष्मी होऊन बसली आहे. तरीही कुणी या घराचा उंबरठा चढू शकत नाही. जाई गर्भ जिरला म्हणून खोलीत निजून कणतीये. गोडकर शेवटी कहाणी आठवली म्हणून मरून गेलाय. दास्या काळं लुगडं उचलायला म्हणून गेला, घाबरला आणि आता जीव द्यायला निघालाय. मी अशीच पडून राहणार? अंगाची आग होते रे. लक्ष्मी समोरच्या फुटक्या आरशाकडे बघून कणायला लागली आणि भेदरून उठली. छे, आपल्याच्यानं होणार नाही. देह खेळवीत ठेवीन. एखादं कोढं मूल खांबाशी बसून एकट्यानंच काचा कवड्याने खेळतं तशी स्वतःच्या देहाशी खेळत बसेन, पण काळजातून मोडायचं नाही. ते काम जायचं. दाजीची कशी गंमत होणार आता? बकुळही सदूशी म्हणे लग्न करणार होती. मी तिला सांगितलं, तू जाईची लेक ग, सदू मोठ्या घरातला, जाई भाविणीची. तशी चेहरा टाकून पडली. सदूला डोळा घालीत खिडकीत उभी राहिली नाही मग. आणि आई म्हणून जाईच्या कुशीत रिघायला गेली. जाई भडकली. केवढ्यांदा चवताळली ती. शिव्या दिल्या असत्या तिने, पण त्या येत नाहीत तिला. ती जोरजोरात काढायला लागली. लक्ष्मी हसायला लागली. जाईच्या कण्यात तिचं हसणं मिसळलं होतं. मध्येच गपकन डोळे पाडून लक्ष्मी थांबली. तेव्हा तिला वाटलं, दुष्ट आहोत का आपण? दुष्ट आहोत? ज्वाळेतून थोडासा धूर यायचा आहे. बाबांच्या डोळ्यात कधी कधी अग्निकुंडातल्या धुरानं पाणी यायचं. मग ते एखादा लाकडाचा तुकडा टाकायचे त्यात. दुष्टपणा कसला त्यात? सदूसाठी म्हणून हे सारं केलं मी. ते तेवढे 9 महिने माझे होते, पण त्यातही केवढा छळ झाला. दाजी अजूनही गरिबासारखा बसतो. पहिल्यांदा त्याचा राग यायचा, पण आता दया येते. त्याचा खालचा ओठ आता लोंबल्यासारखा वाटतो. त्यावर पाणी साचतं. वाटतं त्याला डोळ्यांनी रडता येणार नाही. त्याचे अश्रू त्याच्या ओठांवर साचतात. त्याला अडकवून टाकला मी. पोरासारखी त्याची व्यवस्था लावली. तू बकुळशी कर 4 गोष्टी. कर कसला काय तो तुझा चाळा. पण बकुळ निमूटपणे जाजी सांगेल ते ऐकते का? पोर त्या दिवसापासून इतकी शहाणी झाली आहे का? वामण्या कशाला अंगाची लगट करायला येतो? याची गंमत केली. म्हटलं तुझी हीच जागा. लग्न करतोस का विचारलं तर हो म्हणाला. बकुळाशी लग्न लावून मोकळा झाला. आता काय? तरीही तो मोकळाच. दास्याचं काळ्या लुगड्याकडचं रेंगाळणं तिला परत आठवलं. जाईनं बकुळला उडवून दिल्यापासून
ती कशी सगळं ऐकतीये. त्या तिच्या सहनशील होकारात इतकी हट्ट आहे. ती तिच्याच मिटल्या लालबुंद जीवणी इतकी मानी आहे. पण सदू, अरे हे सगळं तुझ्यासाठी केलं रे मी. लक्ष्मी सगळं आत्ता घडल्यासारखं पाहत होती. खोलीतून काढण्याचा आवाज येत होता. लक्ष्मीला सदू जमिनीवर त्वेषानं थुंकत असल्यासारखं वाटत होतं. ती सदूच्या नावानं नकळत विवळून गेली. पण पलंगावरच्या चौकटीच्या कोण्यातलं लाकडी चातक फडफडल्यासारखं वाटलं तिला. या घरात ते खूप वर्षांपूर्वी मेलेलं काळं मांजर केव्हा येणार? तेही शेवटी ओटीवरच गोडकरच्या कांबळ्यावर मोटकळी करून झोपायचं. सदू या शब्दाचा प्रतिध्वनी अजून पिसासारखा तिच्या मनात तरंगत होता. पण बाळा, हे शरीर तुझा पानाही चोरायचं रे. ते तुझंही नाही, माझंही नाही. पण हा न्यायाधीश आता म्हातारा झालाय म्हणे. म्हातारा? लक्ष्मी वायू झाल्यासारखी खळखळा हसायला लागली. सदूचा कुळाचार राखून तिने दास्यावर सूड उगवला होता. वामन खूप वेळानं लक्ष्मीच्या ओटीवरनं उठला. बंद दारातून एक खूप बारीक, वेळूतून फुटलेल्या वाऱ्यासारखं हसणं त्याला ऐकू आलं. त्यानं कान लावले. त्या थंडगार शिसवी दाराच्या स्पर्शानं तो शहारला. लक्ष्मीच हसतीये ही. किती गोड. लक्ष्मी, मी मरून पडू काय ग इथं? मरून पडू? वामन डोळे भरून दारावरनं हावरटपणे हात फिरवत होता. कान लावून हास्य ऐकत होता. लक्ष्मी अशीच हसत राहावी. पण मग दार खूप थंड झालं. हास्य ऐकू यायचं बंद झालं. वामन जडपणे दूर झाला, घरी आला. गाढव गटारापाशी पाय बांधल्यासारखं उभं होतं. सगळी घरं दारं शिळाबंद झाल्यासारखी वाटत होती. माडांच्या पात्यांचा आवाज तेवढा अधूनमधून येत राहिला होता. कोपऱ्यात म्हातारा नव्हता, त्याची काठी नव्हती. पायठाणापाशी फाटका तुटका लटा पडला होता. वामन रिकाम्या कोपऱ्यात बसला आणि त्याला वाटलं आपल्या पोटात भुकेचा वणवा उठलाय. बाजूशी थंडगार रुद्राक्षांची माळ होती. एक काठ फुटकं मडकं, झिरपणारं, ओलचिंब झालेलं. काही भाकरीचे तुकडे मडक्याच्या तोंडावर होते, सुके, खडखडीत, भिंतीच्या पोपड्यासारखे. वामननं मडक्यावरची पितळी काढली. समोर घेऊन एक भाकरीचा तुकडा चघळायला लागला. चवीनं खायला लागला. भाकरीचे तुकडे चघळता त्याचा हळूच तोल गेला. त्याला झोप लागत होती. तो कोपऱ्यात टेकला. त्याला गाढ झोप लागली. झोपेनं त्याचा नुसता खडक होऊन गेला. उजाडलं तेव्हा बातमी आली. दास्या काका हरपला. डोकं फुटून भीमाच्या बांधाखालच्या बोडगीच्या झाडीत उतरणा पडला. कुबड्यांवर काखा टेकून लंगडा अच्युत ओरडत होता, अरे वामन्या, झोपलायस काय? बापूस मेला तुझा. वामन उठत नव्हता. गाढ झोपला होता. बकुळ बाहेर आली आणि तिने वामनला गदा हलवलं. वामन डोळे चोळत उठला. हातपाय ताणून जांभई द्यायला लागला. वामन्या, दास्या गेला. मेला ना? त्याला नेमलेलं मरण आलं. लक्ष्मीचंच खरं झालं. भोसडीच्या बोलतोयस काय? कोण रे तू? झील का वैरी त्याचा? कधी कोणाला कसली तसदी दिली नाही त्यानं. नुसता मोना राहिला. शेवटी पिसाळला, रडला, भांडला तंडला काय तो माझ्याशी. आणि तू लागलास काय जीभ लांब करायला? गाढवाचं कातडं शेवटी फेकलान आणि शिव्या देत मेलान. अच्युत स्वतःशीच बोलत राहिला. वामन उठला. भिंतीला टेकून उभा राहिला. अच्युत संतापला होता. थरथरत होता. कापत होता. वामननं पंचा खांद्यावर टाकला. खालच्या मानेनं बांधाकडे गेला. वामन इलो एकच गलका झाला. सगळा जमाव हातवारे करत होता. प्रत्येक जण काही ना काही बोलत होता. कुणी नुसतेच हातवारे करत होता, तर कुणी शिव्याही देत होता. पण प्रत्येकाचं मत पडलं, वामननं केलं तेच दास्याच्या मुळाशी आलं. वामननं हे जे काही कर्म केलंय ते करता नये होतं. पण वामन येताच प्रत्येकाचं तोंड गप्प. प्रत्येकजण वामनचं सांत्वन करायला पुढे यायला लागला. वामन, काय करणार रे बाबा? हे टळत नाही. रडून काय करणार?
वामन मनात म्हणत होता, मी कुठं रडतोय. पण तरीही प्रत्येकजण तोंडभर त्याचं सांत्वन करत होता, नाना तऱ्हाने त्याला थोपटत होता. अच्युत कोबड्या टेकीत परतला. त्याला दास्याचं शरण पेटताना वाटत होतं, दास्या केव्हाच मेला होता, केव्हा ते मला आणि त्यालाही माहिती नव्हतं. कर्लीची नदी शांतपणे वाहत होती. पुढे रुंद झालेल्या खाडीतली पडावं शिडात वारा भरून पुढे वाहत होती आणि म्हातारेचं प्रेत बांधाखालच्या खडकात ढणाढणा जळत होतं. जमाव पांगला होता. न बोलता वामननं लांड्या पॅन्टीतल्या खिशातली विडी काढली, सरणावर धरली आणि विडी पेटवून वामन शांतपणे खडकावर बसला. हावरेपणानं विडीचे झुरके घ्यायला लागला. सदू रवळनाथाच्या देवळाच्या खालच्या पायरीवर डोकं हातात धरून बसला होता. खूप वेळानं तो उठला आणि निघून गेला. वामन मनात म्हणत होता, लक्ष्मीचंच खरं. नेमलेलं असतं मरण, तिथंच येणार ते. कसं पेटतंय पहा. खरंसुद्धा वाटत नाही काका कधी जिवंत होता. चिंत्र्यम खानोलकर लिखित रात्र काळी घागर काळी या कादंबरीचा हा भाग इथे संपला. श्रोते हो, पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.